परभणी जिल्ह्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीची खरं तर पाहणी सुरू आहे। मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे की प्रत्येक मंत्र्यांनी बांधावरती जावं। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आसेगाव या परिसरामध्ये आहे। खरं तर जिंतूर विधानसभेचा हा भाग आहे। मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी पाहतोय शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। पालकमंत्री स्वतः रस्त्यावरून उतरून या ठिकाणी शेतबांधावरती आलेले आहेत। पूर्ण शेती या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे। अधिकाऱ्यांना त्यांनी काही सूचना केलेल्या आहे। नेमकं कशी स्थिती आहे आपण जाणून घेऊया। पालकमंत्री मेघना बोर्डीकर आपल्यासोबत आहे। दीदी, बांधावर आले, तुम्ही पाहणी केली, किती नुकसान आहे जिंतूर तालुक्याचं? बघा, 100% नुकसान आहे जिंतूर तालुक्याचं। आणि यापूर्वी मी कालच फक्त 1 दिवसापूर्वी मुंबईला गेली होती। त्यापूर्वी मी परभणी ग्रामीण, पूर्णा, पालम जे जास्त बाधित क्षेत्र होतं तिकडेचा सर्वे केला होता। तिथल्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते। आणि माझ्या मतदारसंघात ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पावसाने नुकसान केलेलं आहे। म्हणून आज सकाळपासनं सेलू आणि जिंतूर तालुक्याच्या शेतांची पाहणी केलेली आणि अत्यंत वाईट अवस्था आहे। पूर्ण विहिरींचं नुकसान झाले, पिकाचं तर आता काही बोलायलाच नको, कारण की ते काढणं सुद्धा शेतकऱ्यांना आता जीवावर येणाऱ्या अशा परिस्थितीत आहे। फडणवीसांच्या इथं होते का बहुतेक परवा दिवशी, तुम्ही काय नेमकं बोलणं झालं? 128 कोटी रुपये पुरतील का आपल्या जिल्ह्याला? 128 कोटी रुपये हे जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे आहेत। सप्टेंबर महिन्याचे अजून आपला निधी आलेला नाही, कारण की कलेक्टर ऑफिस मधून जसजसे सर्वे होत आहेत तसतसे ते मुंबईला पाठवलं जाते। आणि तुम्ही कालच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं जी रोजच्या रोज GR निघतायत, तर तो GR जून, जुलै, ऑगस्टचा होता। कृपया करून कुणीही गैरसमज करून घेऊ नये। खास करून विरोधक ह्या गोष्टीचं भांडवल करताय। ही वेळ राजकारण करण्याची नाहीये, ही वेळ शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याची आहे। कारण की आज शेतकरी हा चिंताग्रस्त झालेला आहे। आणि अशा वेळी उगाच काहीतरी जिंतूर तालुका वगळला, गंगाखेड तालुका वगळला, मानवत तालुका वगळला असं करून विरोधक विनाकारण शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये आणखीन दुःख वाढवण्याचं काम करताय। पण कुठलाही तालुका वगळला जाणार नाही, ही मी तुम्हाला निश्चित करते। कारण की टप्प्याटप्प्याने सगळे, उलट परभणी जिल्ह्याला सगळ्यात पहिले मदत ह्या अतिवृष्टीची ही परभणी जिल्ह्याला जाहीर केलेली मुख्यमंत्री महोदयांनी। 16 तारखेला माझी भेट झाली मुख्यमंत्री महोदयांची आणि 18 तारखेला आपल्याकडे पैसे जमा झालेले आहेत। ते फक्त जून, जुलै, ऑगस्टचे होते। आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये तर अत्यंत वाईट अवस्था, प्रत्येक 100% पीक हे हातातून गेलेलं आहे आणि ह्याची भरीव अशी मदत शेतकरी बांधवांना मिळणार आहे। माजी आमदार विजय भांबळे सांगतात, परवा दिवशी त्यांनी TV9 ला बोलताना सांगितलं की पालकमंत्री कुठेतरी कमी पडल्या अजितदादांना कन्व्हिन्स करण्यासाठी की जिंतूर विधानसभेमध्ये नुकसान झालंय म्हणून। हे बघा, जिंतूर विधानसभेतल्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे। त्यांनी दुसऱ्यांदा मेघना बोर्डीकरला इथून निवडून दिलेले, त्यामुळे ह्यांनी उगा काही असे विरोध कर, तुम्हाला तर स्वभाव माहिती आहे कशाला, पण काही नाही राहिलं तर काहीतरी टीका करायची। पण माझ्या लोकांना विश्वास आहे की दीदी आम्हाला असं सोडणार नाही आणि संवेदनशील मुख्यमंत्री महोदय सढळ हाताने मदत करत आहेत। सप्टेंबर महिन्यातली सर्व नुकसान भरपाई आपल्याला मिळणार आहे। जिल्ह्याची काय स्थिती आहे? सकाळपासून तुम्ही फिरताय जिल्ह्याभरामध्ये, किती मोठं नुकसान आहे? हे बघा, आज जिल्ह्यामध्ये 12 गावांचा संपर्क तुटला होता। खास करून गोदाकाठच्या गावांचा संपर्क तुटला होता ते आणि आज थारमध्ये सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। कालपासून तिथे मी तहसीलदारांचं अभिनंदन करते। मानवत त्यांनी तिथे जाऊन मुक्काम केला, कारण की आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलत होतो। तिथे सगळे भीतीचं वातावरण गावकऱ्यांमध्ये झालं होतं आणि पाणी कॉन्टॅक्ट तुटल्यामुळे तहसीलदार नगरपालिकेची बोट घेऊन पोहोचले आणि मुक्काम रात्रभर केला। आणि आज आपण इंडियन आर्मीची पण एक तुकडी बोलवली आहे। NDRF ची तुकड्यांनी त्यांना 127 लोकांना रेस्क्यू केलेला आहे, जे म्हणजे कुणी पेशंट असतील किंवा वयोवृद्ध असतील अशांना आपण स्थलांतरित केलेलं। पण आता परिस्थिती व्यवस्थित आहे। प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे, तुम्ही सूचना देत आहे? बघा, पहिल्यापासून म्हणजे मी अमेरिकेत होते असं विरोधकांनी हे केलं। अमेरिकेत होते तरी सुद्धा प्रशासनाच्या संपर्कामध्ये मी होते। प्रशासन, मी केव्हाच आदेश दिलेले आहेत की कुणीही हेडक्वार्टर सोडून जाणार नाही। प्रत्येक जण आपापल्या गावामध्ये जाऊन, मग तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी सहाय्यक असतील आणि सर्व मंडळ अधिकारी, तहसीलदार हे सगळे फील्डवर आहेत। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्रीच स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर आहे, तर कशाला कोणतं प्रशासन घरात बसणार आहे? त्यामुळे प्रत्येक प्रशासनाचा आपल्या खास जिल्ह्यातले प्रत्येक अधिकारी,
सर्व कर्मचारी हे शेतकऱ्याच्या सोबत या ठिकाणी उभे आहेत. शेतकरी बांधवांना एवढंच सांगते की तुम्ही चिंता करू नका, चिंता आमच्यावर सोडून द्या आणि हे सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. 1.5 लाख हेक्टरवरती खरं तर नुकसान जिल्हा प्रशासनानं दाखवलेलं आहे. त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आणखीन वाढ होणार बघा, 2,71,000 हेक्टरच्या वर सोयाबीनची पेरणी जिल्ह्यामध्ये झालेली, 1,90,000च्या वर कापसाची पेरणी जिल्ह्यात झालेली आणि हे रोजचे आकडे. तुम्ही जो आता आकडा सांगून आणखीन शेतकऱ्यांना भीती दाखवू नका की आमचं शेत राहिलं की काय. आकडे आणखी दररोजच्या दररोज वाढत आहे, पंचनामे चालूच आहे. त्यामुळे काळजी करू नका. आणि असे कुणाच्याही वक्तव्याला उगाच तुम्ही पण देतात तुमच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि मग बिचारे आमचे शेतकरी अजून चिंतेत जातात. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय ओला दुष्काळ कधी जाहीर होणार आणि तशी स्थिती आहे का? ओला दुष्काळ कालच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ना, आजही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. ओला दुष्काळ अशी टर्म कुठं नाहीये. पण आपण आता हे कोरडा दुष्काळ, दुष्काळ, ओला दुष्काळ म्हणजे पाऊस झाला म्हणून एक ती आपली बोली भाषेतली एक ती हे टर्म आहे किंवा एक तो शब्द आहे. पण दुष्काळाच्या साठी जे जे काही निकष असतात आणि मुख्यमंत्री महोदयाचं मी आत्ताच प्रेस ऐकून आले गाडीमध्ये येताना, सगळे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी जेवढी जास्तीत जास्त मदत होईल तेवढं मदत करण्यासाठी सरकारने ठरवलेलं आहे. दिवस मावळला आज. खरं तर जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कमी झालाय. सुदैवाने कालपासून पाऊस नाही. आता स्थिती कशी आहे जिल्ह्याभराची? खूप चांगली आहे. सकाळीच आपणही मला सांगितलं होतं की थारच्या रेस्क्यू ऑपरेशनला तुम्ही जावं, पण तिथे मला असं वाटलं की त्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे मी गेल्यामुळे परत मलाच सुरक्षा देण्यामध्ये सगळे व्यस्त होतील. पण ज्या खरं थार गावातल्या व्यक्तींना आपल्याला बाहेर काढायचं होतं त्यांना आपण बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आणि व्यवस्थित पद्धतीने तिथे चालू आहे. मी परवापासून त्यांचा माझा व्हिडिओ कॉल चालू आहे. काल सुद्धा 4दा व्हिडिओ कॉल तहसीलदार स्वतः आणि सगळ्या सरपंच, गावकरी सगळ्यांनी माझ्याशी, तेवढ्याच त्याच गावाचा नाही, प्रत्येक गावामध्ये माझा सहकारी हा जाऊन, मग नाथऱ्याचा फोन आला आम्हाला, ब्राह्मणगावचे फोन आले, तिथे पण पाण्याने एकदम थैमान वाचलं होतं. तर ते सगळ्यांनी व्हिडिओ कॉलवर माझ्या संपर्कात होते. आपलं प्रशासन तिथे पोहोचलं होतं आणि लोकांना धीर सुद्धा मिळालेलं होतं. थँक्यू. पालकमंत्री मेघना बोर्डीकर होत्या. खरं तर शेतकऱ्यांनी हतबल न होता काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी मंत्री मेघना बोर्डीकर यांनी मत व्यक्त केलं आहे. तर जिल्ह्यामध्ये सध्या तरी तुर्तास पाणी ओसरलं आहे. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग कमी झालेला आहे. त्यामुळं स्थिती नियंत्रणात आहे. सातत्यानं अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि दिवसभर आता फिरून परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आता जिंतूर तालुक्यातील आसेगाव या परिसरामध्ये शेत बांधाऱ्यावरती आलेले आहेत. या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनाम्याच्या खरं तर सूचना केलेल्या आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.